शिवसेना युपीटी खासदार बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। सर्व लढाई तुमच्या भरोशावर लढतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। माझा तुमच्यावर विश्वास आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। भाजप एनसीपी वाले सांगतात की तुमचे खासदार फुटणार, या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर शिवसेना युपीटीच्या खासदार बैठकीची इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहतोय। सर्व लढाई तुमच्या भरोशावर लढतोय असं त्यांनी म्हटलंय। उर्वशी कोणा आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। उर्वशी, खासदार बैठकीची इनसाइड स्टोरी आपल्या हाती आलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी कळकळीचं आवाहन आपल्या खासदारांना केलेलं आहे की मी तुमच्या भरोशावर ही लढाई लढतोय। काय नेमकं या बैठकीमध्ये आणखी घडलेलं आहे? नक्कीच नाराजी नाट्य हे उघड झालं आहे। शिवसेनाच्या उद्धव ठाकरे यांच्या खासदारांबरोबरच्या या बैठकीत त्यात सुरुवातच उद्धव ठाकरे यांनी केलेली। त्यात आदित्य ठाकरे सुद्धा होते, पण उद्धव ठाकरे यांनी सुरुवात करताना सर्वात पहिलं जे सांगितलं खासदारांना ते म्हणजे हे की मला बाकीचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे लोक सांगतायत की तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर भरोसा आहे आणि ही लढाई मी तुमच्या भरोश्यावर लढतोय। लढायचं नसेल तर तसं सांगा, मी इथेच थांबतो असा उद्धव ठाकरे यांनी जे आहे सगळ्या खासदारांना सांगितलं। आणि त्यांनी या पूर्ण ज्या प्रकाराने आपण ऐकलेलं की कसे काही खासदार आहेत जे ते ऑपरेशन टायगर मध्ये इथून तिथे जाणार आहे, दुसऱ्या पक्षात जाणार आहे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार आहे, त्या सगळ्यांना घेऊन ज्या चर्चा सुरू होत्या त्यावरती उद्धव ठाकरेंचा सर्वात पहिला जो एक अड्रेस होता या पूर्ण बैठकीत तो म्हणजे हे की तुमच्यासाठी मी लढतोय आणि लढायचं नसेल तर सांगाल, मी इथेच थांबतो। अगदी तेव्हा या बैठकीमध्ये खासदारांना उद्देशून त्यांनी जे म्हटलेलं आहे ते खरंच खूप महत्त्वाचं आहे। उर्वशी, अशाच आपण आमच्यासोबत जोडलेल्या आहे। आणखी एका बातमीसाठी आम्ही आपल्याकडे येणार आहोत। एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, पण तत्पूर्वी आपण ही महत्त्वाची बातमी सुद्धा पाहिलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे, ती म्हणजे शिवसेना युपीटी खासदार बैठकीची इनसाइड स्टोरी आपल्या समोर आलेली आहे। ठाकरेंच्या खासदारांचं भांडण चव्हाट्यावर आलंय। राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी संतापलेल्या आहेत। प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊतांवर त्या नाराज असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, खासदारांचं भांडण चव्हाट्यावर आलेलं आहे। प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेवरून संतापलेल्या आहेत। पवारांच्या संदर्भात ही माहिती समोर आलेली आहे। प्रश्न उपस्थित करत चतुर्वेदी निघून गेलेले आहेत। पवारांच्या राज्यसभेसंदर्भात राऊत का बोलले असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि त्यांनी त्या बैठकीतून निघून त्या गेलेल्या आहेत। त्यामुळे आता या संदर्भातली अपडेट सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांचं भांडण हे समोर आलंय। चतुर्वेदी आणि राऊत यांच्यामध्ये वाद आहे। राऊतांवर त्या संतापलेल्या आहेत। काय नेमकं घडलं? जे राऊत आणि प्रियंका चतुर्वेदीचा जे एक वाद आहे तो नवीन नाहीये, मात्र यावेळी ज्या प्रकाराने आपल्याला माहितीये की प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेची जी एक टेन्युअर होती ती संपली। त्यानंतर जेव्हा राज्यसभा नॉमिनेशन देण्याची गोष्ट आली किंवा महाविकास आघाडीमध्ये सीट कोणाला द्यायची त्याची गोष्ट आली, तर तेव्हा आपल्याला डे 1 पासून माहित होतं, आदित्य ठाकरे यांनी क्लेम केलेलं की 2 राज्यसभाच्या सीट, एक नव्हे तर 2 राज्यसभाच्या सीट उद्धव बाळासाहेब ठाकरेची जी शिवसेना आहे ती ही मागणार आहे। तिथेच त्याच वेळेस आपण संजय राऊतांचं वेगळं वक्तव्य ऐकत होतो आणि ते हे सांगत होते की आपण बघणार, शरद पवारांना नंतर ही सीट दिली जाणार अशी कुठे ना कुठे एक चर्चा होती। त्यावरती प्रियंका चतुर्वेदी जे आहेत ते भडकलात आणि ते नाराज होऊन ते इनफॅक्ट बैठकीतून उठून सुद्धा गेलेत, हे सुद्धा आपल्याला सूत्रांकडून कळालंय। प्रियंका चतुर्वेदी यांचं सांगणं होतं, आय वुड लाईक टू प्रोटेस्ट। त्यांनी इंग्लिशमध्ये हे सांगितलंय की मला याचा विरोध करायचा आहे की जेव्हा एक लीडर जेव्हा एक पार्टीचा असं सांगतो की शिवसेनाला ही राज्यसभाची जागा मिळणार आहे, तर दिल्लीत जाऊन खासदार संजय राऊत यांनी असं वक्तव्य का केलं, त्यांनी शरद पवारांच्या सपोर्टमध्ये स्टेटमेंट का दिली, ही नाराजगी जी आहे ती प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितली। तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एक ठाम भूमिका घेतली। त्यांनी शांत केला आणि सांगितलं की संजय राऊत जे बोलले ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे आणि शेवटी निर्णय मीच घेणार म्हणून उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, आणि तो माझा निर्णय होता कारण की राज्यसभेच्या जागेसाठी
काँग्रेसमधून मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नितल्ला या सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलं होतं. असं उद्धव ठाकरेंनी एक जस्टिफिकेशन दिलं किंवा तिथे एक क्लॅरिफिकेशन दिलं. आणि तेव्हा काँग्रेसच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षाच्या पदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तेव्हा जे आहे कुठे ना कुठे मतभेद महाविकास आघाडीमध्ये पण दिसले. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेने काँग्रेसला हे सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक चालवू नका. आणि तुम्ही सरळ म्हणजे तुम्हाला जर जागा पाहिजे, काँग्रेसला जागा पाहिजे, तर काँग्रेसने राष्ट्रवादीशी संपर्क करावं आणि आम्हाला नाही सांगावं. हे कुठे ना कुठे सांगण्यात आलं. आणि म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी चतुर्वेदी या संतापलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा आता हा संताप किंवा त्यांचा हा राग कशा पद्धतीने दूर करण्याचं काम उद्धव ठाकरे करतील हेही पाहणं महत्वाचं आहे. उर्वशी, अशाच थांबा, आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज असल्याची माहिती मिळते. आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय. आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज आहेत. आदित्य ठाकरे महाराष्ट्रामध्ये का फिरत नाहीत? आदित्य ठाकरेंविषयी संताप व्यक्त केला जातोय. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे का फिरत नाहीत? आदित्य ठाकरेंविषयी अशा पद्धतीचे सवाल हे उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज आहेत. उर्वशी, काय नेमकं घडतंय? आदित्य ठाकरेंसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज होत आहेत. नेमकी नाराजगी कोणावर आहे? हे बघा, मुंबईत जी खासदारांची बैठक झाली ना, त्या पहिले एक दिल्लीत संजय राऊतांच्या घरी खासदारांची बैठक झालेली. तिथे खासदारांनी हे मुद्दा ठेवलेलं की जर उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हेल्थच्या संदर्भात जर कुठे काही मर्यादा असेल तर आदित्य ठाकरे हे युवान नेता आहेत आणि त्यांनी लोकांमध्ये फिरावं हे कुठे ना कुठे सांगितलं जातं. तीच नाराजगी जी आहे ते आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावर तिथे मुंबईच्या बैठकीत दिसली असं सूत्रांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांनी कोणत्याही खासदारांबरोबर न चर्चा करून एक नाराजगी अशी व्यक्त केली आहे असं समजून येत आहे. एक वेगळा सवाल हा उपस्थित केला गेला होता की हे जे लीडर्स आहेत किंवा पक्षप्रमुख आहेत किंवा पक्षप्रमुखचे जे पक्ष लीडर्स आहेत ते कुठे लोकांमध्ये फिरत नाही, महाराष्ट्रात फिरत नाही अशी तक्रार संजय राऊतांच्या घरी केलेली सगळ्या खासदारांनी. आणि त्यानंतर मातोश्रीवरील बैठकीत आदित्य ठाकरेंनी खासदारांची चर्चा केली नाही आणि कुठलाही संवाद साधला नाही, ज्याच्याने हे समजून येत आहे की आदित्य ठाकरे कुठे ना कुठे रागात होते आणि खासदार म्हणजे असं या सूत्रांचं सांगणं आहे. एकूण हे पूर्ण मुंबईची जी बैठक होती त्यात जर बघितलं तर खासदारांच्या फुटीमुळे चर्चा तिथे राग होतं. राज्यसभेच्या मुद्द्यावरून उघड संघर्ष दिसून आला. निश्चितच संपूर्ण गोंधळ हा कशा पद्धतीने आता उद्धव ठाकरे पूर्णपणे तो सावरतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.